Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्ष रस्त्यावरती उतरला. विरोधी पक्षाच्या वतीनं पोलीस मुख्यालय असेल, भाजप कार्यालय असेल, त्याचप्रमाणे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या महालक्ष्मी बंगल्यावरती आक्रमक मोर्चा काढून या प्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. गोवा विधानसभा निवडणुकीला अवघं 1.5 वर्ष बाकी आहे आणि आता गोव्याचे नागरिक रस्त्यावरती उतरले. गोव्यात 18 सप्टेंबरला सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर गोव्यातील राजकीय परिस्थिती ही एकंदरीत चिघळून निघाली होती. या हल्ल्यानंतर या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्ष रस्त्यावरती उतरला. विरोधी पक्षाच्या वतीनं पोलीस मुख्यालय असेल, भाजप कार्यालय असेल, त्याचप्रमाणे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या महालक्ष्मी बंगल्यावरती आक्रमक मोर्चा काढून या प्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. एकंदरीत पोलिसांनी कडक कारवाई करत या प्रकरणी 7 मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या. त्याचसोबत अन्य प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून 23 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. एकंदरीत या प्रकरणाची चौकशी सुरू होती. या हल्ल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये भेट देऊन रामा काणकोणकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पण मात्र मागच्या 23 ते 24 दिवसामध्ये एकंदरीत अनेक घटना समोर येत होत्या. या हल्ल्यामागे कोणतरी वेगळाच मास्टरमाइंड असल्याचं बोललं जात होतं. एकंदरीत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना रामा काणकोणकर याचं स्टेटमेंट घेतलं. व्हिडिओ स्वरूपात त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा सांगितलं यामध्ये काही पॉलिटिकल कनेक्शन नाही. मात्र सरकार स्तब्ध झालं, सरकार सुन्न झालं आणि सरकारने या प्रकरणाची कुठेतरी जी काही चौकशी होती ती थांबवली आणि जे आरोपी होते त्यांना बेड्या ठोकून त्यांच्यावरती जी कायदेशीर कारवाई सुरू झाली. पण मागच्या 2 दिवसापासून पुन्हा एकदा हेच प्रकरण पुन्हा डोकं वर काढू लागलं आहे. याचं कारणही तसंच आहे. शनिवारी रामा काणकोणकर याला गोवा मेडिकल कॉलेजमधनं डिस्चार्ज देण्यात आला. उपचारांती डिस्चार्ज दिल्यानंतर त्वरित बाहेर येतात रामा काणकोणकर यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाला वाचा फोडली आणि आपल्यावरती जो काही हल्ला झाला होता त्याच्या मागचा मास्टरमाइंड दुसरा तिसरा कोणी नसून गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खवटे आहे असं म्हटलं. मास्टरमाइंड वो तुमच्या मुखार सांगपाक हांव आनी म्हाजे बायल त्या मिटिंगेक, त्या प्लॅनिंगेचे मिटिंगेक मास्टरमाइंडाचे नासले. जरी तर हो मास्टरमाइंड जरी तर आसा जाल्यार हे पुलिसांनी डायरेक्ट सांगपाची गरज आसा. पूण जरी तर तुमी म्हाका हें विचारता की तुका कोणाचे दुबाव आसा आनी कोण आसूंक शकता जाल्यार हेज्याय पयलीं हांवें म्हजो व्हिडिओ काडून स्टेटमेंट सांगलेलो आसा की म्हाका खंयचे हितून एटॅक चालू आसा म्हणून आनी कनेक्शन टू पुलीस डिपार्टमेंट, पुलीस कशें इन्वॉल्वमेंट आसा तें सांगिल्लें आसा. आनी म्हाका जो दुबाव आसा तेंची नांवां घेतलेली आनी हांव परतूय नांवां घेता. म्हाका दुबाव जो आसा तो दुसरो आनी कोण येना मनान. पूण म्हाजो दुबाव जो स्ट्रेटली सांगूंक सोदता तो आमचो होम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत आनी दुसरो म्हणटा तो मिस्टर रोहन खवटे, टुरिझम मिनिस्टर. एकंदरीत
खुद्द गोव्याचे मुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर असणाऱ्या प्रमोद सावंत यांच्यावरती अशा प्रकारचा आरोप झाल्यानंतर गोव्याची राजकीय परिस्थिती आहे ती ढवळून निघालेली आहे, चिघळून निघालेली. विरोधी पक्षांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांवरती आणि पर्यटन मंत्र्यांवरती आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गुंडाराज असेल, गोव्याची जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला मुख्यमंत्री सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खवटे जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. पण मात्र सरकारच्या सत्ताधारी गटातून मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत. तब्बल 24 दिवस रामाचा बोलविता धनिक कोण होता, हॉस्पिटलमधनं बाहेर आल्यानंतरच रामा काणकोणकर यांनी आत्ताच का आरोप केले असा सवाल सत्ताधारी भाजपकडनं विचारला जातो आहे. काल भाजपचे जे माजी प्रदेशाध्यक्ष व विद्यमान राज्यसभा खासदार सदानंद शेठ तानावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन 24 दिवस रामाने जेव्हा पोलीस त्यांची चौकशी करत होती त्यावेळी हे वक्तव्य का केलं नाही, आजच म्हणजे शनिवारी डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाहेर आल्यानंतर हे स्टेटमेंट का केलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर असून सुद्धा त्यांच्यानी फ्रीलान्स पूर्णपणे ज्या हातल्यांची केस रुजू जाय त्या पद्धतीने तुम्ही हांव डिटेल वचना तुम्ही सगळ्या प्रेसाक पूर्ण खबर आसा, तेजी सॅक्शनाय वाचना नांवाय वाचना, पण तुमकां पूर्ण खबर आसा की कशा पद्धतीचें इन्व्हेस्टिगेशन केल्लें आसा. मध्यंतरीच्या हातूंतल्यान हांवें पळयतालो तातूंत की प्रेसाकूय ब्लेम केले गेले, कारण प्रेस हे सतत एक्च्युअल फॅक्ट आसा ते सतत हाडपाचो प्रेस सतत प्रयत्न करता आनी त्यामुळे दिसाक सकाळी एक आनी सांजचे दुसरें उलोवप इज अ बेजलेस स्टेटमेंट. आनी त्यामुळे म्हाका दिसता की ह्या हातूंतल्यान सगळे ज्या तरेन ही ओवरऑल स्टोरी जर पळयली आसत क्रमवार म्हणजे 18 तारीख जे दीस हो इन्सिडंट जालो 18 तारीख तो त्या नंतर काल पर्यंत म्हणजे सांगले 23 दीस हो वेगवेगळ्या स्टेटमेंट वेगवेगळे इन्सिडंट हे सगळे जायत गेले आणि हे करता आसतना पूर्णपणे एज अ सिटीजन ऑफ गोवा म्हणून ताका पूर्णपणे प्रोटेक्शन, कारण त्याची व्यवस्थितपणे ट्रिटमेंट गोवा मेडिकल कॉलेजा भितर आणि कसलोच पॉलिटिकल इंटरफिरन्स न करता हे सगळें केल्लें आसा. आणि सडनली काल भायर सरतकच म्हणजे हांव व्हिडिओ जर पळयलो आसत ज्या दीस ताका मारला ते दिसचो स्टेटमेंट काल सुरवातेक भायर येतकच एक सामको संतपणान आणि अचानक मागीर वेगळेपणान म्हणजे साधारण एक ठरवून एखादी गोष्ट करतात अशा पद्धतीची साधारण ती आम्ही नाटकात पार्ट करतात तशा पद्धतीचं दिसतालो. म्हणजे सुरवातीक हळू करप आणि अचानक कितें वेगळें आणि त्यामुळे म्हजो डिमांड आसा भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश म्हणून ह्या विशयाचेर पुलिसेन मेन रूट कितें आसूं शकता हातूंतलें तें फायंड आउट करचें आणि खरें कॉज जर आसत जे आसा ते तेंच्यांनी समोर दवरचें, कारण विदाउट कांयच नसना बेजलेसपणान एखादो स्टेटमेंट करून भारतीय जनता पार्टीचें नांव आणि सरकाराचें नांव जे बदनाम करपाचो प्रयत्न करता आणि त्यामुळे ताचेर रूट कॉज कितें आसा तें सोदून काडचें आणि तेणें ज्या तरेन कारण एक सकाळी ज्या पर्यटन मंत्री रोहन खवटेंवरती हा आरोप होतोय त्या रोहन खवटे यांनी देखील सवाल उपस्थित केला आहे. मागचे 24 दिवस पोलीस या प्रकरणाची चौकशी करत होती. रामा काणकोणकर याचा जबाब नोंदवून घेतला. त्याचवेळी रामा काणकोणकर याने हे उत्तर का नाही दिलं. आज हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाहेर आल्यानंतर ते हे आरोप करतात. ज्या दिसा तो एसॉल्ट केस जाली त्या दिसा कंप्लेन जाली. कंप्लेन जातकर 24 वरां भितर जे आरोपी ताणें आशिल्ले सगळे आरोपींक ताणें धरले. पुलीस वॉज स्विफ्ट इन द एक्शन. ताज्या मागीर थोड्या दिसा मागीर रामान आपलो स्टेटमेंट दिलो, व्हिडिओग्राफी जाल्ली, स्टेटमेंटूय दिलो. त्या स्टेटमेंटानुसार ताणें सगळे आपले कितें आसा ते विचार मांडले आणि काल ताणें मुख्यमंत्र्याचें आनी म्हजें नांव घेतलें आनी इट बिकेम अ सेन्सेशन. आज प्रश्न आसा रामा म्हणटा तो पयले दिसा कितें उलयता पळय तेच उलोवन रावपी मनीस. रामाक ह्या 23 दिसान ऑपोजिशन लिडर मेळ्ळे, ऑपोजिशनाचे लोक मेळ्ळे, सगळे लोक मेळ्ळे. रामान बरो आसतना केकूय कापलो, केकूय खालो आनी तातूंत ताजें इम्प्रुवमेंटूय कळटालें. रामान स्टेटमेंटूय दिलो आनी हे पूर्ण 23 दिसान हांवें खंयच पळोवना की ताणें मुख्यमंत्र्याक नाल्यार मंत्र्याचें नाल्यार कितें नांव घेतिल्लें. ह्याच टायमार मुख्यमंत्री स्वता ताका मेळपाक गेल्लो. मुख्यमंत्रीन ताजे अडचण्यो आयकून घेतल्यो. मुख्यमंत्रीन ताका जाय तो पुलीस दिलो ताका जाय आशिल्लो. मागीर तांचे कडेन परत रिक्वेस्ट जाली की ताच्या घरा कडेन पुलीस जाय म्हणून
मुख्यमंत्र्यान तांकां घरा कडेन पुलीस दिली. आतां मुख्यमंत्रीक ताणें जेन्ना आरोप केलो त्या 23व्या दिसा, जाल्यार जेन्ना मुख्यमंत्री थंयच गेल्लो तेन्ना कित्याक बोट दाखोवन सांगूं ना की मुख्यमंत्री तूं आसा म्हणून हातून. आनी रामा म्हणटा तो सरळ उलोवपी मनीस. ताज्या खातीर ह्या 23व्या दिसा जेन्ना रामा भायर सरतालो तेन्ना रामाच्या तोंडान उतरां कोणें घालीं उलोवपाक हाजेर खरी इन्क्वायरी जावपाची गरज आसा. ज्या इन्क्वायरींतल्या माध्यमांतल्यान कळटलें की जी सेन्सेशन करपाक, राजकारण करपाक कोण हेतून फाटल्यानच्यान खेळटा जाल्यार मनीस कोण तो. आनी हें व्हेरी इम्पॉर्टंट आनी व्हेरी इन्व्हेस्टिगेटीव जावपूच जाय. मुख्यमंत्र्याकूय सांगलां की हो टॉपीक इन्व्हेस्टिगेट जावपाची गरज आसा की जे पयले दिसा कंप्लेन जाता, पुलीस एक्शन घेता, मागीर रामा सविस्तर आपले स्टेटमेंट दिता विच इज रिकॉर्डेड आनी गिवन, तेन्ना पर्यंत कांयच ना. तूं वता, तूं येता आनी मागीर अशें कितें जाता की 23व्या दिसा डिस्चार्जा वेळार रामा 2 नांवां घेता मुख्यमंत्र्याचे आनी म्हजे ओडपाक हातून, जातूंतल्यान हें सेन्सेशन तयार जाता. सो लास्ट मिनीट रामाक उलोवंक लायलो कोणें आनी उतरां आयलीं खंयच्यान, हाजेर इन्क्वायरी जावपाक जाय. आनी इट्स अ व्हेरी सिरियस इशू विच हॅज टू बी इन्व्हेस्टिगेटेड. कित्याक खूब जालें. आज कशें जालां, आरोप घालपाक खूब सोंपें, पुलीस इन्व्हेस्टिगेशन करता. रामान म्हणलें आपल्याक पुलिसेचेरूय विश्वास ना, एडवोकेटाचेरूय विश्वास ना, ज्युडिशरीचेरूय विश्वास ना आनी जजांचेरूय समज विश्वास ना जाल्यार आसा कोणाचेर. एक प्रश्न येता. हांव ताजेर चड उलोवंक वचना, पूण तुमी हो प्रश्न विचारला. पूण योग्य तरेन तर म्हाका दिसता पुलिसेन इन्व्हेस्टिगेशन करून जें केलें, रामान स्टेटमेंट दिलो, ताजेर पूर्ण तरेन इन्क्वायरी जावची पडटली की रामान हो स्टेटमेंट लास्ट चेंज जो केलो ती उतरां रामाच्या तोंडान घाली कोणें. एकंदरीत रामा काणकोणकर याचा बोलविता धनी कोण आहे, रामा काणकोणकर याला 24 दिवस हे उत्तर बाहेर काढण्यासाठी कोणी भरवलं असा प्रश्न रोहन खवटे यांनी विचारला. आणि खुद्द प्रश्न निर्माण होते तो गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी रामा काणकोणकर याच्या आरोपांवरती पलटवार करताना सांगितलं, मी मागचे 25 वर्ष राजकारण करते, आतापर्यंत कोणालाही दुखावलं नाही, दीनदुबळ्यांसाठी काम करते आणि हे आरोप माझ्यावरती केले जात आहेत ते राजकीय हेतूने प्रेरित आहे. याच्यामागे कोणतरी बोलविता धनी वेगळा असल्याचा जो पलटवार आहे मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी केला. रामाच्या केसीच्या बाबतीत हांव खरें म्हणजे गव्हर्मेंट व्हेरी सिरियस आसा आनी ताणें दिल्ल्या क्लूचेर एकान एक सगळ्या जाणांक अरेस्ट केल्या. ताणें दिल्लो स्टेटमेंट हो रिकॉर्डेड आसा आनी आत्तां जो तेणी कितें स्टेटमेंट केला पळय न्ही, सेन्सिटायज करपाक खंय तरी म्हणजे नांव पॉलिटिशनाची भितर हाडपा खातीर कोण तेच्या फाटल्यान आसा म्हाका खबर ना. बट तेणी दिल्लो पयलींचें स्टेटमेंट सगळें रिकॉर्डेड आसा. अननेसेसरी इशू फक्त सेन्सिटायज करपा खातीर अशें स्टेटमेंट दिलें म्हणून जायना. लोक पूर्णता म्हाकाय वळखता, लोकांक खबर आहा. गेली 25 वर्सां हांव राजकारणान आसा आनी अशा बाबतींतल्या केसी अशी क्षुल्लक गोश्टी करपा खातीर हांगासर ना. आनी त्या ती ईच एंड एवरी म्हणजे तेजें थोरो इन्व्हेस्टिगेशन हांवें सांगलां पयलीं पासून हांव करपाक लायला, सगळ्या जाणांक भितर उडोवपाक लायल्या. ओके, आनी तेजें इन डिटेलान करता. इतक्या दिसाच्या उपरांत आतां परत हो कित्याक स्टेटमेंट केलो म्हाका खबर ना. बट पयलीं दिल्लो सगळें हांव रुटीनली जी कितें आहा पळय न्ही ताजी इन डिटेलान परत एकदां सगळी इन्व्हेस्टिगेशन करपाक लायता. ताज्या उपरांत कळटलें. त्या खातीर बेश्टीच नांवां घेवन सेन्सिटायज करपाक जाय आनी खंय तरी ताका पॉलिटिसायज करपाचो हो प्रयत्न. सरकाराची प्रतिमा खंय तरी मलीन करपाचो परत एकदा हो प्रयत्न आसा अशें दिसता. तूं तशेंच समज म्हणून म्हणटा हांव, कारण तेणी जें सांगलें त्या अनुसार सगळ्या जाणांक पयले फावटी अशा पद्दतीन अरेस्ट केल्या. त्या खातीर सोशल एक्टिविस्ट किंवा तशें जर आसत जाल्यार हे पयलो रिकॉर्डेड स्टेटमेंट जो आहा पळय तेन्ना कितें इतक्या तेंपा उपरांत येता म्हणल्यार विचार करण्यासारकी गोश्ट आसा की अशा पद्दतीन खंय तरी म्हणजे सरकार किंवा पॉलिटिशियना खातीर अननेसेसरी ब्लेम करपा खातीर केल्लो तेणी स्टेटमेंट आसा. एकंदरीत जी काही परिस्थिती मागच्या महिनाभरात निर्माण झाली होती आणि खुद्द मुख्यमंत्र्यांवरती आरोप होत आहेत, त्यामुळे कुठेतरी राज्याची प्रतिमा मलिन होण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजपकडून मुख्यमंत्र्यांना सावरण्याचा प्रयत्न केला जातो, पर्यटन मंत्री रोहन खवटे यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण एक प्रश्न उभा राहतोय तो येथील स्थानिकांचा, स्थानिक भूमिपुत्रांचा आणि त्याचप्रमाणे येथील स्थानिक गोवेकरांचा. एकंदरीत या प्रकरणानंतर स्थानिक गोवेकर आहे तो रस्त्यावरती उतरला होता. गुंडाराज असेल, हुकुमशाही असेल, त्याचप्रमाणे जी काही राजकीय अराजकता निर्माण झाली होती त्या अराजकतेला कुठेतरी स्टॉप मिळावा, अराजकता थांबवावी अशी मागणी स्थानिक गोवेकरांनी केली होती. तसं पाहिलं तर स्थानिक गोवेकर हा शांतप्रिय, ज्याला गोव्यामध्ये सुशेगाद असं म्हणतात, पण मागच्या
1-1.5-2 वर्षातील किंवा किंबहुना 2022च्या विधानसभा निवडणुकानंतर गोव्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये मोठी उलथापालथ होते. आतापर्यंत जे शांत सुशांत समुद्रकिनाऱ्यासाठी जे गोवा ओळखलं जाते ते मागच्या काही वर्षापासून राजकीय हस्तक्षेप असेल, गुंडाराज असेल, क्राईम रेड असेल किंवा तत्सम पर्यटन क्षेत्राची होणारी बेचराग याच्यासाठी ओळखलं जाते. आतापर्यंत गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांना एका आपल्या चाबकाच्या फटक्याखाली ठेवून जो काही गोव्याचं नाव होतं ते राखण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण आत्ता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा घेतल्यानंतर त्यांच्यावरती आरोप होत आहेत की ते गोवा सांभाळण्यासाठी कॅपेबल नाही आहेत. मागच्या 2019च्या निवडणुकीनंतर 2017च्या निवडणुकीनंतर 2019मध्ये काँग्रेसच्या आमदारांकडून त्यांनी सत्ता स्थापन केली. 2022च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या गोटातील 8 आमदारांना घेऊन आपली सत्ता बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुठेतरी गोव्यात राजकीय अराजकता माजलेली आहे आणि या राजकीय अराजकतेमध्ये सामान्य गोवेकर मात्र भरडला जातोय. रितेश देसाई, मुंबई तक.